हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्याद्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचे नावे आपण टाळ्या वाजवत हालेलुया. धन्यवाद येशू. आपण पवित्र मिसांच्या मध्ये जवळून एक गोष्ट पाहत होतो, अनुभव घेत होतो. म्हणजे वचन जसे खांबा आहे तसे प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला उभा केलेला आहे. वचनाचा सामर्थ्य आपण इमॅजिन करू शकत नाही इतके आहे. कल्पनाच्या पलीकडची शक्ती आहे. हालेलुया. आता आपण योहनाचा सुवर्तमान 5वा अध्याय घेऊन वाचू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन वाचत आहे तेव्हा आपण पाहायला पाहिजे. हळूहळू वाचणार योहनाचा सुवर्तमान 5वा अध्याय सुरुवातीपासूनचे वचन. वचनामध्ये जे काही बोलत आहे तुम्ही असे कल्पना करून पाहायचे. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेत्सैदा म्हणतात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आता कल्पनामध्ये पहा. तुम्ही आता एका ठिकाणी पोहोचलेला आहे. तिकडे एक मोठा तलाव आहे. या तलावाचा त्या भागाचं नाव आहे बेत्सैदा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा. त्याच्याजवळ 5 पडवे आहेत. त्याच्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुले ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तुम्ही आता डोळे बंद करून अनुभव घ्या. पहा, मोठा 5 हॉल तिकडे आहे. तिथे भरून लोक येऊन झोपलेले आहेत. भरपूर त्यातील लोक आंधळे आहेत. तिथे जमलेले भरपूर लोक लंगडे आहेत. अजून भरपूर लोक लुळे आहेत. सगळ्या प्रकारच्या भयानक त्रासातील लोक तिथे आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. असे लोक समुदाय जुटलेला आहे. अशा ठिकाणी तुम्ही आता पोहोचलेला आहे. तुम्ही आता डोळे बंद करा आणि सगळ्या गोष्टी सिस्टर जसे होत आहे तसे पाहत. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात
प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. हालेलुया. इकडे जे शेकडो लोक पडलेला आहे त्यांच्यामध्ये तुम्ही पण आहे असे तुम्ही आता जाणा. तुमच्या पायाला दुखणे आहे, तुमच्या हाताला दुखणे आहे, तुमच्या डोके कधीतरी दुखत आहे, तुमच्या कुटुंबामध्ये समस्या आहे, कामधंदा व्यवस्थित मिळत नाही, येशूला भेटून 2 शब्द बोलायला तुम्ही पण तिकडे आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पुढे वाचा. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे. हालेलुया. थोडक्यात बोललं तर 60-70 वर्षाचा एक माणूस तिकडे झोपलेला आहे. 38 वर्ष हा माणूस तिकडे झोपून राहिलेला आहे, आशेने झोपलेला आहे. 38 वर्ष तिकडे पडलेला आहे. येशू त्या काळामध्ये तिथून येता जाता येशूने पण त्यांना पाहिलेलं असेल. येशूने त्यांची आठवण काढली. येशू त्यांच्या जवळ आलेला आहे. तुम्ही पहा, डोळे बंद करून पहा. 38 वर्ष झोपून गेलेले एक 60-70 वर्षाच्या एका माणसाच्याकडे येशू आता पोहोचलेला आहे. येशू त्या व्यक्तीला जे काही बोलत आहे तशाच प्रकारे येशू तुमच्याशी पण बोलत आहे, म्हणून तुम्ही आता अनुभव घ्यायचा. पुढे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तुम्ही आता उत्तर द्या. येशू आता टर्न करून तुमच्याकडे झालेला आहे. येशू तुला विचारत आहे, बाळा तुला बरं व्हायची इच्छा आहे का? तुझी इच्छा आहे का बरं व्हायला? तुम्हाला येशू विचारतो. तुम्हाला जे काही बोलायचं तुम्ही बोलू शकता. 38 वर्ष झोपून राहिलेले माणूस नकळत तक्रारीचा शब्द बोलायला चालू केले. माझा कोणी नाही, मदत करणारा कोणी नाही, वेळ येत आहे तेव्हा दुसरा कोणतरी उडी मारताय, कोणाला तरी कोणतरी टाकून देत आहे. माझं काम असेच राहिलेलं आहे. दुःखाचा शब्द ते महत्वाचं नाहीये. समोर आता कोण आलेला आहे? तुमच्या हृदयाचा आशा परमेश्वर ओळखत आहे. सिस्टर पुढे वाचा. त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. माझा कोणी नाही, माझा हक्काचा दुसरा कोणतरी घेऊन जात आहे. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात दिवस होता. ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. आता फक्त 14 वचन मात्र वाचा. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नकोस. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. बरेपणा देणारा पवित्र आत्मा वचनाद्वारे आता तुमच्यामध्ये उतरून येईल. तुमच्यामध्ये कानाचा तक्रार असेल लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. सर्दीचा त्रास
नाकाचा संबंधातील तक्रार, मानेच्या भागातील मणक्याच्या हाडांचा त्रास असलेल्या लोकांना प्रभू स्पर्श करतात. दुष्ट आत्म्याचा प्रभाव जबरदस्त जीवनामध्ये येत आहे अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. श्वास घ्यायला अडचण असलेले काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. पोटातील निरनिराळा आजारपण असलेले अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कमरेच्या वरच्या भागातील त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. अनेक योजना आखणाऱ्या तुमच्यामध्ये काही लोक आहेत. काहीतरी कंपनी चालू करायला, व्यवसाय चालू करायला वगैरे खूप प्रयत्न करणारे काही लोक आहेत. सगळ्या ठिकाणी अपयश मिळत आहे. येशू अनेकांना स्पर्श करत आहे. डोकं दुखणारे लोक, सांधे दुखणे, संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. हाड दुखत आहे अशा काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. डोळ्याला अलर्जीचा त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.